होते त्यांनी पाण्यामध्ये उभं राहून तपश्चर्या केली, पण पाण्यामध्ये उभं राहून सुद्धा तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी त्या पाण्यामध्ये 2 माशांची क्रीडा पाहिली आणि त्यांना लग्न करण्याची इच्छा झाली। मग त्यांनी एका राजाला मागणी घातली, तेव्हा राजा म्हणाला, मला 50 कन्या आहेत, 50 कन्यांपैकी जी तुम्हाला वरेल मी तुम्हाला देऊन टाकेल। मग सौभरी ऋषींना सुंदर रूप धारण केलं आणि येऊन समोर उभे राहिले। एका बाजूला सौभरी ऋषी होते आणि एका बाजूला 50 कन्या उभ्या होत्या। राजाने सांगितलं होतं, जी कन्या तुम्हाला वरेल मी देऊन टाकेन, पण इथं झालं असं, 50 कन्यांनी सगळ्यांनी सौभरी ऋषींच्या गळ्यामध्ये हार टाकला। बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय। मला सांगायचं काय आहे, सौभरी ऋषी हे एवढे वैराग्यवान होते तरी सुद्धा त्यांना मोह आवरला नाही। मग आपण म्हणतो, अहो हे असेल दुसऱ्यांसाठी, आमचं मन खूप चांगलं आहे, पण हे मनच तर माणसाचं शत्रू आहे। मन आपल्याला सांगतं हे बिघडणार नाही आणि वेळ आली की बिघडल्याशिवाय राहत नाही। जेव्हा पुतना गोकुळामध्ये आली तेव्हा एकाही गोपाळाने त्याला अडवलं नाही। तिने यशोदेला हाक मारली, यशोदा बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर यशोदा म्हणाली, कोण ग बाई तू? पुतना म्हणाली, अगं मी तुझी बहीण। यशोदा माता म्हणाली, अगं मला तर सखी बहीण नाही, सावत्रही बहीण नाही, तू कुठली बहीण? तेव्हा पुतना म्हणायला लागली, अगं मी तुझ्या मामाच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकाच्या बहिणीच्या मुलीची मुलगी। तुम्हाला समजलं का? हो, नाही समजलं ना? तसं यशोदा मैयालाही कळलं नाही। यशोदा मैयाला वाटलं असेल दूरचे नातवाईक, या म्हणे, या घरामध्ये बोलवलं आणि सोन्याचा पाट दिला बसायला। कुणाला? पुतनेला। सोन्याच्या पाटावर बसली आणि पुतना सांगायला लागली, माझ्या स्तनामधून अमृत पाझरतं। आता मैयाला पडली भुरळ। मैया म्हणायला लागली, माझ्या बाळालाही अमृत पाजा। मग पुतनेने भगवंताला मांडीवर घेतलं। भगवान म्हणायला लागले, मैयानं काय केलं म्हणे, एका राक्षसींच्या ताब्यात देऊन टाकलं आम्हाला। मग भगवंताने डोळे बंद केले। भगवंताने का डोळे बंद केले? तर पूत म्हणजे पवित्र आणि ना म्हणजे नाही। ही पवित्र नाही आणि अपवित्रतेचं दर्शन घ्यायचं नाही, म्हणून देवाने डोळे बंद केले। दुसरं कारण आहे, ही मला विष पाजणार आहे, मग या जन्मामध्ये हिचा उद्धार होणार आहे। मग हिने मागच्या जन्मामध्ये असं काय पुण्य केलं होतं की माझ्या हातून हिचा उद्धार होणार आहे, म्हणून डोळे बंद करतात। आणि महत्वाचं कारण, भगवान म्हणायला लागले, विष पिण्याचा अनुभव आपल्याला नाही, हा भगवान शंकरांना आहे। म्हणून भगवंताचं ध्यान करतात आणि सांगतात, देवा घ्या सांभाळून, 5च दिवसाचे आहो आम्ही, म्हणून डोळे बंद केले। बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय। पुतनेने भगवंताला विष पाजायला सुरुवात केली। भगवान परमात्म्याने विष प्यायला सुरुवात केली। भगवंताने पुतनेचं विषही प्राशन केलं, दूधही प्राशन केलं आणि जेव्हा भगवान परमात्मा पुतनेचे रक्त आणि पंच प्राण प्राशन करायला लागले तेव्हा पुतना म्हणायला लागली, अरे कृष्णा मला सोड, मला सोड। तेव्हा भगवान म्हणाले, अगं आमच्याकडे येण्याचा मार्ग आहे, जाण्याचा मार्ग नाही। एकतर आम्ही कुणाच्या नादाला लागतच नाही आणि एकदा का धरलं की मात्र सोडत नाही। बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय।
म्हणायला लागली सामुच्च मुच्च लमिती प्रभाषिणी निष्पिड्यामानी खिलित जीव मर्मणी. अरे मला सोड, मला सोड. भगवान परमात्म्याने तिच्या पंचप्राणाला खेचायला सुरुवात केली आणि पंचप्राण खेचल्या बरोबर पुतनेने जो मोहरूप स्वीकार केला होता त्या रूपाचा त्याग केला आणि राक्षसी अवतारामध्ये प्रकट झाली. राक्षसी अवतारामध्ये प्रकट झाली आणि मथुरेकडे धावायला लागली. तेवढ्यामध्ये भगवंताने तिचे पंचप्राण खेचले आणि एखादा डोंगर कोसळावा अशी ती खाली पडली. बोली गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि या जन्मामध्ये पुतनेचा उद्धार झाला. मग ही मागच्या जन्मामध्ये कोण होती? तर मागच्या जन्मामध्ये ही बळीराजाची मुलगी रत्नमाला 2 वासना अपूर्ण राहिल्या कारणाने या जन्मामध्ये ती पुतना होऊन आली आणि भगवंताच्या हातून तिचा उद्धार झाला. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद